गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येत्या 31 मार्च रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण बऱ्याचशा सेवा करत असतो, ज्या की केंद्रामध्ये करतो, घरामध्ये करतो. बरेचसे पारायण म्हणजेच आपण गुरुचरित्र पारायणाचा पाठ करतो, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करतो किंवा तारक मंत्राचं पठण म्हणा. जितके आपण सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करू शकतो त्या सेवा आपण ह्या प्रगट दिनाच्या निमित्ताने दरवर्षी करत असतो. त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्येच मी आणि त्या सेवा करत असताना आपण कोणते कोणते नियम पाळले गेले पाहिजेत किंवा आपण परान्न खाल्लं पाहिजे का, परान्न म्हणजे नेमकं काय. तर बऱ्याचशा लोकांना जे सेवेमध्ये ऑलरेडी आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण जे कोणी नवीन सेवा चालू करत आहेत किंवा स्वामींची सेवा चालू करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, 31 तारखेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. ज्या दिवशी स्वामी समर्थ आपले प्रगट झाले होते त्या दिवशीचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ज्या निमित्ताने दरवर्षी केंद्रामध्ये देखील खूप मोठा उत्सव असतो. त्याच पद्धतीने पारायण देखील असतात आणि आपण घरी देखील पारायण करतो. तर संकल्पयुक्त पारायण करण्यासाठी 11 तारीख ते 31 तारीख म्हणजेच हे 21 दिवसांचा जो कालावधी आहे 11 ते 21, तर यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होतात की आपल्याला तेवढे पारायण करणं किंवा तेवढे दिवस आपण संकल्पयुक्त करणं शक्य होत नाही. तर मग काय करावं. तर 11 ते 31 हा जो 11 ते 31 हा जो 21 दिवसांचा कालावधी आहे त्यामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करू शकतो. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य आहे त्यांनी या दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला काही अडचण नसेल, बाहेर जायचं नसेल, तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता. तर गुरुचरित्र पारायण आहे, त्यासोबतच हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे जे की केंद्रामध्ये छोटीशी पोथी मिळते आणि ह्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर ह्याच्यामध्ये स्वामींचे पूर्ण चरित्र किंवा स्वामींचं सारामृत, स्वामी चरित्र सारामृताचं हे सारांश आहे आणि ह्या पाठाचं म्हणजे एक एक पाठ जे आहे ते 1 ते 2 पेजेसच आहे. तर ह्याचं पारायण पूर्ण करू शकता तुम्ही. गुरुवार ते गुरुवार करू शकता. तर गुरुवार ते गुरुवारमध्ये हे पूर्ण पारायण होतं. 3 अध्याय हे जे आहे ते आपण नित्यसेवेमध्ये करत असतो आणि ह्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपल्याला दररोज हे 1 ते 21 अध्याय, याला एक पारायण म्हणतात, असे आपले 21 पारायण होतात. आता 21 पारायण व्हावे किंवा स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपली सांगता व्हावी किंवा 21 पारायण पूर्ण व्हावे तर असं आपल्याला वाटत असतं. बऱ्याचदा असं होतं की 11 ते 21 मध्ये आपण बाहेरगावी जातो किंवा काही अडचण येते किंवा घरी कोणी पाहुणे येतात. बऱ्याचशा अशा गोष्टी होतात की ज्यामुळे आपल्याला एखाद दिवशी जमत नाही. तर त्यासाठी काय करायचं, 11 पासून सुरुवात आपल्याला करायची आहे किंवा 11 पासून संकल्प आपण पकडतोय. तर त्याचा आपल्याला थोडे दिवस अगोदरच आपण सुरुवात केली. समजा आज गुरुवार आहे, आज गुरुवारपासूनच आपण सुरुवात केली. तर हे जे पारायण आहे याच्यासाठी कुठलीही वेगळी मांडणी आपल्याला करायची नाही. स्वामींचा फोटो आपल्या देवघरामध्ये असतो. स्वामींच्या फोटोला स्वच्छ पुसायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. अष्टगंध लावून, चंदन लावून, अष्टगंध लावून आपल्याला अत्तर लावायचं आहे. हिना अत्तर जर तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे, असेल तर तुम्ही लावू शकता. त्यानंतर मूर्ती असेल, मूर्तीवरती आपण अभिषेक करायचा आहे, पंचोपचार पूजा करायची आहे आणि आपल्याला मूर्तीची पूजा करायची आहे रोज जशी आपण पूजा करतो त्या पद्धतीने. आणि आपल्याला संकल्प म्हणजे की माझ्याकडून 21 दिवस हे स्वामी चरित्र पारायण 21 पारायण होतील असा आपण संकल्प करतो. त्याला आपण म्हणतो संकल्पयुक्त पारायण. आता संकल्पयुक्त पारायण करण्याच्या अगोदर आपल्याला नारळ, खडी साखर तुम्ही घरामध्ये देखील ठेवू शकता. ती पण तुम्ही केंद्रामध्ये किंवा मठामध्ये, मंदिरामध्ये, स्वामींचं जिथे कुठे असेल किंवा दत्तगुरूंचं असेल तिथे नेऊन ठेवू शकता. आता हे जर शक्य असेल तुम्हाला केंद्रात जाऊन करणं की केंद्रात जाऊन तुम्ही नारळ, खडी साखर ठेवताय आणि अगरबत्ती ठेवताय आणि स्वामींना जे काही आपलं मागणं आहे, साकडं आहे, कारण की आपण जे काही पारायण करतो किंवा जे काही आपण संकल्प करतो ते आपण कुठल्या ना कुठल्या इच्छेसाठी करतो. कारण की आपण जे संसारिक माणूस आहे त्यांना सगळ्यांना खूप अडचणी असतात. त्या अडचणींमधून आपला निवारा व्हावा, अडचणींमधून आपण सुटका व्हावी आपली किंवा तो त्रास कमी व्हावा यासाठी आपण हे सगळे पारायण वगैरे करत असतो. तर आपण जे काही संकल्प करतोय ते तुम्ही केंद्रात जाऊन देखील करू शकता किंवा घरामध्ये आपण फोटो असेल, मूर्ती असेल त्याच्यासमोर देखील नारळ, खडी साखर, अगरबत्ती ठेवून करू शकता. हे झालं आता संकल्पाबद्दलचं. संकल्प केल्याच्या नंतर परान्न वर्ज्य आहे. आपण जेव्हा पारायण करतो तर जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं परान्न वर्ज्य करावं. आता आपघर आणि बापघर चालतं, म्हणजेच आपलं स्वतःचं घर म्हणजे आपलं सासरचं घर आणि बापघर म्हणजे आपलं माहेरचं घर. तर अशा ह्या 2 घरचं तुम्हाला चालू शकतं. तरी पण आपण जेव्हा माहेर जातो, आता मी तर माझं घरामध्ये म्हणजे एकाच गावामध्ये माहेर आहे त्यामुळे बऱ्याचदा माझं सारखं जाणं होतं. 2 दिवस, 1.5 दिवस आणि माझं जाणं होतच. तर आता काय करायचं, तर परान्न म्हणजे आपल्या आपघर बापघर हे सोडून जे आहेत म्हणजे 2 घरं सोडून जे आहेत त्याला आपण म्हणतो इतर परान्न.
कारण की आपल्याला माहिती असतं की आपण स्वयंपाक बनवताना कसा बनवतोय, किती आपण सात्विकतेनं बनवतोय, किंवा आपल्या मनामध्ये काय शुद्ध भावना आहेत त्या भावनांनी आपण स्वयंपाक बनवतो. पण बाहेरच्या घरामधलं किंवा आपण हॉटेलचं म्हणतो की ते कसे असतात ते आपल्याला माहिती नसतं. म्हणजे आपण त्याच्यामध्ये किती शुद्धता आहे किंवा पवित्रता आहे हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून बाहेरचं परान्न हे वर्ज्य आहे. आता परान्नामध्ये पण प्रकार आहेत. म्हणजे हॉटेलचं असेल, बरंच असं होतं की आपण बाहेर गावी जातो, म्हणजे आपल्याला सकाळी आपण सेवा केलेली आहे, म्हणजे सकाळी आपलं वाचन झालेलं आहे, पारायण झालेलं आहे, पारायण केलं 1 तास लागतो याला, आणि 1 तास झाल्याच्या नंतर आपण 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप घेतो, षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ. तर हे झाल्याच्या नंतर ना तुम्हाला समजा आपण दुपारून गेलोय किंवा संध्याकाळी गेलोय तर खूपच उशीर झाला आपल्याला वापस यायला, आपल्याला बाहेरचं खाणं अनिवार्य झालं, तर आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि असं जर शक्य असेल तर तुम्ही टाळू शकत असाल तर टाळायचंच आहे. पण तुम्हाला टाळणं शक्यच नसेल, बऱ्याचदा असं होतं गावाकडे वगैरे जाण्याचा प्रसंग येतो, कोणाचा काही कार्यक्रम आहे तेव्हा प्रसंग येतो, तर कार्यक्रमामधलं वगैरे तुम्ही जेवू शकत नाही. म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही डब्बा घेऊन जावा आपल्या घरून, पण शक्यच नसेल तर गायत्री मंत्राचं 3 वेळा, कारण की बऱ्याच जणांना असं एक्सप्लेन करायला लागतं की मी हे करते, पारायण करते, बऱ्याच जणांना माहिती असतं, पण आपल्याबद्दल कोण काय विचार करते हे आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला फक्त महाराजांची सेवा करायची आहे, आणि आपण सेवा करतोय म्हणून फार काय असं भाऊ पण करायचं नाही की मी सेवा करते, मी पारायण करते, मी आता बाहेरचं खाऊ नाही शकत, मी खूप पवित्र आहे, शुद्ध आहे. कारण की आपणही माणूस आहोत, आपल्यामध्ये म्हणजे दोष आहेत, गुण आहेत, तर त्या सगळ्यांसकडेच आपण जे काय आहे ते पारायण पोथी करतोय, की प्रत्येक माणसामध्ये चांगलं वाईट तितकेच गुण असतात, तर त्या सगळ्यांसकडेच आपण जे काही आहे ते संकल्प करत असतो. तर मी म्हणजे खूप हे आहे असं दाखवण्याचा काही प्रयत्न करायचा नाहीये की मी पारायण करते, मी स्वामींचं पारायण करते, तर मला मग बाहेरचं खायचंच नाहीये, खूप त्याचा उहापोह करायचा नाही आपल्याला. तर ह्याच्या अशा पद्धतीने आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. तर हे झालं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याच्याबद्दल, याचं पारायण कसं करायचं आहे. 11 ते 21 याच्यामध्ये आपल्याला 21 पारायण करायचे आहेत, आणि पारायण करण्यासाठी 1 तास हा कालावधी लागतो. आता पारायण करताना हे जे आहे ते 1 तास लागतो, तर 1 तास तुम्ही सकाळच्या वेळेला काढू शकता, संध्याकाळच्या वेळेला काढू शकता वेळ, की असं काही नाहीये की तुम्ही न जेवताच करायला पाहिजे किंवा उपवासच करायचा आहे किंवा दूध चहा घेऊनच करायचा आहे. तर तुम्ही ज्या वेळेला फ्री असाल, ठराविक जे आहे वेळ, म्हणजे आपल्याला बरेचदा असं होतं की मुलांना शाळेत पाठवायचं असतं, 10 नंतर टाइम भेटतो किंवा 11 नंतर टाइम भेटतो, तर जी काही आपल्या ठराविक वेळ आहे ती ठराविक वेळ रोजची तेवढीच ठेवली, पाळली तर ते उत्तम आहे. आणि 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपल्याला हे पारायण करायचं नाहीये, कारण की हा दत्त महाराजांच्या दीक्षेचा कालावधी असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. 12 ते 12:30 करायचं नाही. आणि झालं प्रश्न बाकी याला रोज आपल्याला काय दाखवायचं आहे नैवेद्य वगैरे, तुम्ही दूध साखर दाखवू शकता, आकडी साखर दाखवू शकता, किंवा घरामध्ये जो काही आपण प्रसाद बनवतो, म्हणजे अर्थात जे काही भाजी पोळी चपाती भाकरी जे काही बनवतात ते तुम्ही रोज नैवेद्य म्हणून दाखवू शकता. जसं की आपण रोज, म्हणजे मी तरी रोज दाखवते, म्हणजे जेव्हा फक्त काही हे असेल अडचण वगैरे असेल तेव्हा फक्त मी नैवेद्य दाखवत नाही, बाकी इतर वेळी जेव्हा जे काही स्वयंपाक मी बनवलेला असतो तो नैवेद्य स्वामींना दाखवते, म्हणजे आपल्या देवघराच्या समोर आपण नैवेद्य दाखवतो त्या पद्धतीने दाखवते. तर हे जर नैवेद्याच्या बाबतीमध्ये परायण वर्ज्य आहे. पारायण कोणतं करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृत. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील करू शकता. असे आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याकडून 2 तरी पारायण घडावे, कारण की त्याच्यामध्ये आपल्या घरामधले जे काही अनिष्ट किंवा जे काही अडचणी येणार आहेत, त्यांच्यावर जे काही संकट येणार आहे आपल्या घरातल्यांच्यावरती किंवा आपल्यावरती, तर त्याची तीव्रता कमी होते असं म्हटलं जातं. म्हणून गुरुचरित्र पारायणामध्ये याला 5वा वेद म्हटलं जातं, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की आपल्यावरती जे काही अनिष्ट येणार आहे ते टळतं किंवा त्याची तीव्रता कमी होते. म्हणून गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं तर तुम्ही ते करू शकता. ज्यांना फारच म्हणजे करणं शक्य नाहीये त्यांनी स्वामी चरित्र सारामृत करू शकता. आणखीन एक उपाय म्हणजे आपल्याला जर का हे 1 तास पण आपल्याला काढणं वेळ शक्य नसेल, किंवा तुम्ही जर का जॉब करताय, वेळ नाहीये, फार घाई आहे, घरामध्ये खूप सारे लोक आहेत, त्यांचं सगळ्यांचं सगळं करून मग आपल्याला वेळ मिळत नाही तेवढा, तर तुम्ही हे 11 वेळा तारक मंत्र हे तरी करू शकता. तारक मंत्र म्हणताना एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्या तांब्यावरती आपल्याला असा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्रामध्ये देखील तेवढीच शक्ती आहे, तेवढीच ताकद आहे, आणि ते तीर्थ किंवा ते पाणी जे आहे जे आपण तांब्यामध्ये हात असं ठेवून हे केलेलं आहे, वाचन केलेलं आहे तारक मंत्राचं 11 वेळा, तर त्यामध्ये खूप शक्ती असते. ते घरातल्या आपल्या सगळ्यांना रोजच्या रोज प्यायला द्यायचं आहे. तर हे आपण स्वामींच्या फोटोच्या मूर्तीच्या समोर बसून करायचं आहे, म्हणजे अर्थात देवघराच्या समोर बसून आपल्याला करायचं आहे. करताना आपण पूर्वेकडे तोंड असावं आणि आपण हे पठण करायचं आहे तारक मंत्राचं. तर तारक मंत्र आहे, हे पण तारक मंत्र करण्यासाठी पण जर का समजा वेळ नसला
तर समजा ह्याला आपल्याला 20 मिनिटं लागतात, 15 मिनिटं लागतात, हा पण एवढा पण टाइम आपल्याकडे नसेल तर षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्ही माळ घेऊन 11 वेळा करू शकता. ह्या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये जेवढ्या माळ तुमच्या शक्य होतात तेवढ्या जास्तीत जास्त कराव्या. फक्त एवढं आहे की माळ करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री असं करायचं नाहीये. आपण आणि आपला आवाज आणि आपले स्वामी याच्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यामध्ये विचार येऊ नये अशा पद्धतीने ती वेळ गाठून सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणा किंवा सकाळी आपण सकाळी उठून सगळ्या कामांच्या अगोदर आपण ते देवपूजा केली आणि आपलं मंत्र आपण जे आहे माळ जी आहे ती माळ जपली, हे किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळामध्ये करू शकता, दिवे लागण्याच्या वेळेला, कोणत्या पण वेळी करा. पण ज्या वेळेला आपण स्थिर असू, आपल्याला मागे काही काम नसावं, गडबड नसावी, गोंधळ नसावा, मुलं शांत आहेत, झोपलेली आहेत, किंवा दुपारच्या वेळेला तुम्ही करू शकता, कोणत्याही वेळेला. परंतु तुम्ही करताना जे स्वामींचं नाव घेताय त्या नावाकडेच फक्त लक्ष असावं. बऱ्याच वेळा असं होतं आपण काही पण काम करताना आपले बरेचसे असे विचार असतात, कारण की आपण रोज जे दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे किंवा आदल्या दिवशी जे काही घडलेलं आहे ते विचार करत करतच आपण कामं करत असतो. झाडून काढताना, फरशी पुसताना, स्वयंपाक करताना, इतर काही काम करताना किंवा मुलांना खाऊ घालताना, त्यांचा स्टडी घेताना प्रत्येक वेळी आपल्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी विचार असतात की हे असं झालं, ते तसं झालं, मग मला हे करायचं होतं, मला ते करायचं राहिलं, हे विचार येतात. पण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपण पूर्ण समर्पणाने करावी, की जेणेकरून फक्त आपण, स्वामी आणि आपली माळ याच्यामध्येच आपलं लक्ष असावं. तर हे तुम्हाला घरात तुम्ही ही सेवा करू शकता. 11 माळी जप करू शकता. 11 माळी जप करणं देवाघराच्या समोर बसून देखील शक्य नसेल तर काय करावं, तर तुम्ही नामस्मरण, याच्यामध्ये आपल्याला कुठलंही बंधन नाहीये, कुठली अडचण असेल, MC असेल तरी देखील तुम्ही अर्थात माळ घेऊन करायचं नाहीये, पण तुम्ही बाहेर चेअरवर बसून, खुर्चीवर बसून किंवा तुम्ही खाली बसून आसन घेऊन कशावरती देखील करू शकता. म्हणजे नामस्मरणाला कुठलंच बंधन नाहीये. बेड रिडन पेशंट सुद्धा नामस्मरण किंवा मनन चिंतन, कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढा जरी मंत्र तुम्ही ह्या 21 दिवसांमध्ये जेवढा जास्तीत जास्त जपाल तरी सुद्धा स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. तुमच्या काही अडी अडचणी असतील तर तुम्ही स्वामींना सांगा आणि त्या पद्धतीने संकल्प करून हे पारायण जे आहे किंवा जे तारक मंत्राचं पठण आहे किंवा जी माळ जपणं आहे म्हणा किंवा जे काही तुमच्या हातून सेवा घडतायत तर त्या सगळ्या काही केल्याच्या नंतर त्या नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचणार आहेत. अर्थात देवांना काय पाहिजे असतं की आपलं शुद्ध अंतःकरण, आपण इतरांबद्दल निंदा नालस्ती करण्यापेक्षा किंवा इतरांचा कुटाणा करण्यापेक्षा, ह्यानं हे केलं त्यानं ते केलं हे करत बसण्यापेक्षा जेवढं आपण आपलं काम भलं आणि आपण भलं आणि आपला देव भला, आपली सेवा भली, कारण की वरी जाताना आपण वरती काही घेऊन जाणार नाहीये, काहीच घेऊन जाणार नाही, फक्त आपलं पुण्यकर्म आणि आपलं पापकर्म, जेवढं काही आपण केलेलं आहे तेवढंच घेऊन जाणार आहेत. आणि आपल्याला बऱ्याच वेळा आपण असं बघतो बघा की ज्यांना काही असं फार दुसऱ्यांबद्दल चांगलं बोललेलं नसतं किंवा त्याच्याबद्दल एखाद्याबद्दल आपण द्वेष निर्माण केलेला असतो, एखादा जो माणूस आहे त्याच्याबद्दल आपण बघतो की तो नेहमी सतत कोणाच्या काही ना काहीतरी म्हणजे बोलण्यामध्ये असतो, म्हणजे 2 व्यक्ती भेटले की तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतात. तर हे जे काय करतात म्हणजे सतत कुणाचा करत राहणारे व्यक्ती, त्यांच्या आयुष्यात फारसं काही चांगलं होत नाही. अल्टिमेटली म्हणजे जेव्हा आपण बघत असतो ते सगळे म्हणजे खुश असतात, ते दुसऱ्यांबद्दल काही ना काहीतरी बोलून, वाईट साईड बोलून ते आनंदी असतात, खुश असतात, पण ते खूप कालासाठी नसतं. कारण की आपण जेवढा वेळ आपल्या देवांच्या नामस्मरणामध्ये घालवतो किंवा जे म्हणतात ना की देव केलेला वाया जात नाही, जेवढा आपल्याला वेळ मिळालेला आहे तेवढा आपण सत्कारणी लावावा. आणि जेवढ्या वेळामध्ये आपल्याला आपलं घरचं सगळं काही करून, म्हणजे असं नाही की आपल्याला पारायण करायचे किंवा पोथी वाचायची किंवा काय करायचंय देवांचं म्हणून आपण घरातल्या नौपाशीच ठेवलेलं आहे, मुलांकडे दुर्लक्ष केलंय, मुलांचा स्टडी नाही घेतला, खाऊ पिऊ नाही घातलं, त्यांची तब्येत खराब झाली तर ते पण आपल्याला सहन नाही होणार आणि स्वामींनाही नाही आवडणार. तर आपलं सगळं काही काम करून जे आपण इतर म्हणजे टाइमपास जे करतोय त्याच्यामध्ये आपला किती वेळ जातो, 1 तास जातो, अर्धा तास जातो, तर ह्या सगळ्या गोष्टी थोडंफार कमी करून आपण आपल्या स्वामींसाठी तेवढा वेळ काढला तर स्वामींना किती आनंद होईल आणि आपल्याला किती आनंद होईल की आपण स्वामींसाठी एवढं केलं. की म्हणजे आपण खरं तर आपण काहीच करत नाही, म्हणजे आपण जे काही करता सगळे स्वामी आहेत, त्यांची इच्छा असेल आणि त्यांना जर वाटलं की ह्या व्यक्तीनं, ह्या माझ्या भक्ताने माझ्याकडून माझ्यासाठी एवढं करावं तर आपल्याकडून ते करून घेतात. हे बऱ्याच वेळा मी अनुभवलेलं आहे की म्हणजे मला अशी इच्छा असते की मला जायचंय आज आरतीला, जायचंय, पण असं काहीतरी होतं की अशी अडचण येते की मला जाणं होत नाही आणि अचानकच म्हणजे असं होतं की घरातलेच व्यक्ती म्हणतात की जायचंय का तुला, मग जा तू,
असं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या मनातलं जे आहे ना ते स्वामी बरोबर ओळखतात. म्हणजे आपल्या अडचणी जे आहेत ना त्या अशाच निघून जातात आणि आपल्याला रस्ता मोकळा होतो त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी. हे मी बऱ्याच वेळा अनुभवलेलं आहे आणि माझं आयुष्य तरी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून खूप चांगलं झालेलं आहे. इतक्या अडचणी होत्या, म्हणजे आता बघताना असं वाटेल की ही एवढीशी पोरगी आहे ती अडचणी होत्या, तर होत्या अडचणी खरोखरच. आणि त्याच्यामधून मला खूप बाहेर काढलेलं आहे स्वामींनी. त्याच्यामुळे मी त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, अजून 7 जन्म जरी घेतले तरी पण माझ्याकडून जेवढं काही घडतं ते मी करते आणि मला ज्या काही अनुभव आलेले आहेत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मग स्वामींच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण ही 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करूयात. आणि जर 21 जे आहेत ते आपल्याला होणार नाहीत, आपल्याला माहिती असेल काही अडचणी असतील, कुठे जायचं असेल, तर त्याच्या आधीच आपण सुरुवात करावी 11 तारखेच्या अगोदर, जेणेकरून की आपले जे 21 संकल्प आहे 21 पारायणांचा तो शेवटच्या म्हणजे 31व्या दिवशी पूर्ण व्हावा किंवा 31व्या दिवशी सांगता व्हावी त्याची. आणि छान असा नैवेद्य स्वयंपाक करून आपण स्वामींना नक्कीच दाखवणार आहोत. अर्थात स्वामींना त्याच्यात काही मोह नाहीये, पण आपली इच्छा असते, आपली हौस असते की आपल्याला स्वामींना हे नैवेद्य दाखवायचं आहे. त्यांच्या आवडीचं बेसनाचे लाडू करायचे, त्यांच्या आवडीची जे काही भाजी आहे, त्यांच्या आवडीचं जे नैवेद्य आहे दाखवायचा आहे, त्यांच्यासाठी नवीन वस्त्र घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी नवीन दागिना घ्यायचा आहे. हे आपल्याला आपलं म्हणजे आपली इच्छा असते, आपली हौस असते. पण अर्थात स्वामींना काही नकोय, स्वामींना फक्त आपली सेवा हवी आहे, जी की आपण आता भरभरून करणार आहोत. मी पण या वर्षी मध्ये ज्या पद्धतीने ठरवलं त्या पद्धतीने माझी सेवा होतीये. थोडी बहुत का असं मागच्या वर्षीपेक्षा जास्ती होती असं मी नक्कीच म्हणेन. तर अशीच माझी स्वामींनी माझ्याकडून खूप जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी आणि तुमच्या आमच्या सगळ्यांनाच स्वामींकडून जे काही आपल्याला चांगल्या इच्छा आहेत आपल्या सगळ्या पूर्ण व्हाव्या हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.